ज्येष्ठ साहित्यिक, चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी लेखक प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांचं आज वयाच्या 64व्या वर्षी निधन झालं। त्यांनी त्यांच्या विविधांगी लेखन आणि कार्यातून समाज परिवर्तनाच्या लढ्यात योगदान दिलं। त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रासह परिवर्तनवादी चळवळीची हानी झाल्याची भावना व्यक्त होतीये। कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, पत्रकार, समीक्षा, संशोधनपर लेखन, सामाजिक चळवळ आदी क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पुरोगामी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला। ते मधुमेहाच्या विकारानं त्रस्त होते। कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। मूळचे निपाणीचे प्राध्यापक शिरगुप्पे सध्या आजरा इथं राहत होते। निपाणीच्या तंबाखू कामगार चळवळीपासून ते विद्रोही साहित्यापर्यंत वेगवेगळ्या चळवळींशी ते निगडीत होते। बिहारच्या राजकारणावर त्यांचा मोठा अभ्यास होता, तर महात्मा बसवेश्वर यांची वचनं एकत्र करण्याचं काम कर्नाटक सरकारनं त्यांच्यावर सोपवलं होतं। सांगलीमध्ये 2010 साली झालेल्या 10व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं। साधना मासिकामधून त्यांनी काही काळ लिखाण केलं होतं। यासह मराठी साहित्याला त्यांनी न पेटलेले दिवे, शोधयात्रा ग्रामीण महाराष्ट्र, शोधयात्रा ईशान्य भारत, सॉक्रेटिस ते दाभोळकर व्हाया तुकाराम हे देशभर गाजलेलं रिंगण नाटक, तिच्या नवऱ्याचे वैकुंठ गमन अशी ग्रंथसंपदा दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असायचे। त्यांच्या निधनामुळे सामाजिक विषमतेविरोधातील चळवळ, कष्टकरी कामगार चळवळ यांची खूप मोठी हानी झाल्याचं निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाने यांनी सांगितलं। राजाभाऊ सारखा माणूस आपल्यातनं जाणं ही दुःखाची गोष्ट असली तरी आपण त्यांचं राहिलेलं साहित्यामधलं काम पुढे घेऊन जायच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला पाहिजे। कारण आजचं एकूण जे काही सगळं फॅसिस्ट राजकारण सुरू आहे त्या विरोधात राजाभाऊ ताकदीनं उभा राहिलेले होते। इथल्या धर्म, जाती आणि एकूणच जे काही विषमतावादी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये राजाभाऊंनी एक हुंकार या ठिकाणी लोकांसमोर आणलेला होता। कष्टकऱ्यांची बाजू घेणं, कामगारांची बाजू घेणं, इथल्या दबलेल्या पिचलेल्या आदिवासी लोकांची बाजू घेणं आणि त्यांना साहित्यामध्ये आणणं, त्यांना साहित्यामध्ये चेहरा निर्माण करून देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम राजाभाऊनं केलेलं आहे। राजाभाऊ आणि आमचा खूप जवळचा जिव्हाळ्याचा संबंध होता। निर्मिती विचार मंच, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमच्या एकूणच ज्या काही वेगवेगळ्या संस्था संघटना आहेत या ठिकाणी राजाभाऊ हक्काने यायचे, मार्गदर्शन करायचे, लिहायचे, बोलायचे, नाटकं लिहायचे, चित्रपटाच्या कथा लिहायचे, चित्रपटाचं दिग्दर्शन करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या भावनांना कवितामध्ये देखील शब्दबद्ध करायचे। असे राजाभाऊ आपल्यातून गेलेले आहेत। त्यांना भावपूर्ण आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली। या सगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात त्यांनी स्त्री हक्कांसाठी सुद्धा लढा उभारला। देवदासी प्रथा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा माध्यमातून त्यांनी स्त्री सबलीकरणासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता। त्यांच्या जाण्यानं स्त्री चळवळीला सुद्धा मोठा धक्का बसल्याच्या भावना ॲडव्होकेट करुणा विमल यांनी व्यक्त केल्या। स्त्री स्वातंत्र्याबद्दल महत्त्वाचा विचार मांडणारं लेखन केलेलं आहे। त्याच्यामध्ये देवदासी चळवळ आहे, आदिवासी चळवळ आहे, शेतकरी संघटनांचं जी काही चळवळ आहे त्याच्यामध्ये राजाभाऊ स्वतः सक्रिय होते आणि त्यांच्याबद्दल एकूणच जीवनाबद्दलचं भाष्य त्यांनी आपल्या लेखनातून केल्याचं आपल्याला दिसून येतं। तर असं सर्वसामान्य माणसाच्या, कष्टकरी माणसांच्या चळवळीत स्वतः काम करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या साहित्यिक आज आपल्यातून निघून गेलेला आहे आणि मला वाटतं की परिवर्तनवादी चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे आणि ही कधीही भरून न निघणारी आहे। तर राजाभाऊंच्या स्मृतींना, त्यांच्या कृतीला आणि विचारांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली। प्राध्यापक राजाभाऊ शिरगुप्पे हे तरुणांचे सुद्धा आवडते साहित्यिक होते। त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या अनेक नव्या साहित्यिकांना त्यांचं असं अकाली जाणं पूरकं करून गेलंय। राजाभाऊ शिरगुप्पे हे तरुणांसाठी आदर्श होते। त्यांचं लेखन साहित्य तरुणांना प्रेरणा देणार होतं। त्यांना तरुणांमध्ये वावरायला आवडायचं। त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे वगैरेचं आयोजन केलेलं। असे हे तरुण व्यक्तिमत्व आणि नाटककार, दिग्दर्शक आज आपल्यातून निघून गेले आहेत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
त्यांच्या पश्चात पत्नी प्राध्यापिका मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे. कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, पत्रकार, समीक्षा, संशोधनपर लेखन, सामाजिक चळवळ अशा सर्व क्षेत्रात आपलं योगदान देऊन आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या प्राध्यापक राजाभाऊ शिरगुप्पे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.